ज्ञानदीप लावू जगी। जगदंबे 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 भगवते जगदंबे 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 भगवते जगदंबे 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 भगवते जगदंबे 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 भगवते। तुझा मांडीला गोंधळ तुझा मांडीला गोंधळ तुझा मांडीला गोंधळ जगदंबे 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 भगवते जगदंबे 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 भगवते जगदंबे जगदंबे एकट्या ईश्वराला काहीच करता येत नाही। भगवान निर्गुण आहे, निराकार आहे। महाराज म्हणता आला नामरूपा तुका म्हणे झाला सोपा। अव्यक्त निराकार तुका म्हणे रूपा आले आकार। या न्यायाने जो भगवान निराकार आहे, निर्गुण आहे, आला नामरूपा तुकोबर आहे म्हणतात झाला सोपा। पण तो सोपा होणं इतकं सोपं नव्हतं। निर्गुण होता, निराकार होता, त्याला आकाराला आणणं होतं। एकट्या ईश्वराला काहीच करता येत नाही। नुसत्या दुधाचं दही बनत नाही, तयार होत नाही। दुधाला कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो। दुधाने जेव्हा विरजनाचा आधार घेतला तेव्हा दुधाचं दह्यात रूपांतर झालं। एकट्या दुधाचं दही बनत नाही। तसं निर्गुण निराकार परब्रह्म परमात्म्याला एकट्याला काहीच करता येत नाही। त्याला सगुणही होता येत नाही, आकारालाही येता येत नाही, त्याला गुणवंतही होता येत नाही। त्यांना ज्याचा आधार घ्यावा लागतो तिचं नाव आहे योगमाया, तिचं नाव आहे ब्रह्मचित्कला, तिचं नाव आहे आदिशक्ती, योगमाया, आदिमाया। तिचा आधार परमात्मा घेतो तेव्हा भगवंताला त्या ठिकाणी सगुण किंवा आकाराला येता येतं। जिने भगवंताला आकाराला आणलं ती जगदंबा आपल्या या परिसरामध्ये येऊन स्थानापन्न झालेली मायबापू। देवाचं येणं इतकं सोपं नाही आहे। काही संकेत असतात, काही भाग्य असतं। जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले, या सगळ्या प्रक्रिया जेव्हा जोडून येतात तेव्हा भगवंताचं कुठलं तरी। आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे, भगवतीच्या डोक्यावरती छत्र महाराजांनी इतक्या चांगल्या पद्धतीने धरलेलं आहे। आपल्या सगळ्यांचं सहकार्य, आपल्या सगळ्यांची श्रद्धा आहे। श्रद्धेशिवाय या गोष्टी होत नाही। प्रत्येक गोष्टीला श्रद्धा लागते मायबापू, प्रत्येक गोष्टीला विश्वास लागतो, प्रत्येक गोष्टीला भाव लागतो। ज्ञानाने देव कळतो, भावाने आकडतो आणि प्रेमाने साध्य होतो। ज्ञानाने देव कळतो, भावाने आकडतो, भाव बडे एरवी नाकडे करतडी आवडे तैसा हरी, आणि प्रेमाने साध्य होतो। बांधिला तो देव प्रेमाच्या दोरीने ईश्वराने निज हृदय। आणि म्हणून ती जगदंबा, ती परांबा, ती ब्रह्मचित्कला आज आपल्या परिसरात आहे आणि तिच्या समोर आपला हा जागर आहे। विठ्ठल या देशात अनेक परंपरा आहे, अनेक धर्म आहे, अनेक संप्रदाय, अनेक त्या ठिकाणी पंथ आहे मायबापू। अनेक प्रकारचा त्या ठिकाणी प्रवाह या महाराष्ट्रात किंवा या देशामध्ये प्रवाहित होता। क्या त्या अयोध्या वैराग्य भूमि है, वृंदावन प्रेम भूमि है, द्वारका कर्म भूमि है और महाराष्ट्र संतों की भूमि है। महाराष्ट्र संतांची भूमी आहे। आपण महाराष्ट्रात जन्माला आलो आणि त्यातले त्यात महान भगवत भक्तांच्या परिसरामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत। या देशाचं एक वैशिष्ट्य आहे, या देशामध्ये 3 भरत झाले। रामायणातले भरत, भागवतातले भरत, महाभारतातले भरत, कर्मयोगी भरत, भक्तियोगी भरत, ज्ञानयोगी भरत। या देशात 3 भरत झाले म्हणून या देशाचं नाव भारत पडलं। तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा, विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा। या देशात 5 तत्व आहे, गाय, गंगा, गायत्री, गोविंद आणि गीता। हे 5 तत्व ज्या देशात आहे, राष्ट्रात आहे, त्याला भारत म्हणतात।
स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी जी एकदा संसदेमध्ये म्हटले होते कि हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है। कश्मीर इसका मस्तिष्क है, कन्याकुमारी इसके पग पखारते हैं, गुजरात और आसाम इसके भुजाएं है। हिंदुस्तान कोई जमीन का तुकडा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है। त्या राष्ट्र पुरुषात आपण जन्माला आलेलो आहोत। जगाच्या पाठीवर असा एकमेव देश आहे की तो राष्ट्रपुरुष आहे। जगाच्या पाठीवर असा एकमेव देश आहे की तो कर्मभूमी आहे। जगाच्या पाठीवर असा एकमेव देश आहे की तो ज्ञानभूमी आहे। जगाच्या पाठीवर असा एकमेव देश आहे की ती संतभूमी आहे। आणि जगाच्या पाठीवर असा एकमेव देश आहे की त्याला लोक माता म्हणतात, भारत। तुम्ही असं कधी ऐकलं का अमेरिका माता, जपान चुलता? अजिबात नाही। भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबारायांसारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंत नाही, रामकृष्णासारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यसारखी माय नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलीसारखी जाऊ नाही, श्रुतकीर्ती मांडवीसारखी देराणा जेठाणी नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्या इतका लवाड नाही, कावळ्या इतका धूर्त नाही, काजळा इतकं काळं नाही, लोण्या इतकं मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा राजा सुंदर असा नरदे देवानं तुमच्या माझ्या ताब्यात द्याला, मिळू नये पण मिळाला। एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा। सुंदर असा नरदे औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, अरे खाया पिया सुख से सोया ना हा जमाना खोया, कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया। सुंदर नरदे दिला आणि तो प्रारब्धावरती आधारलेला आहे। तुमचा माझा प्रत्येकाचा देह प्रारब्धावरती आधारलेला आहे। तुम्ही जे करताय ते क्रियामान, जमा झालं ते संचित, आणि आता जे भोगताय ते प्रारब्ध। प्रारब्धाचे 3 प्रकार, मंद प्रारब्ध, तीव्र प्रारब्ध, तीव्रतर प्रारब्ध। मंद प्रारब्ध सोनं घेतलं तरी माती होते, त्याला मंद प्रारब्ध म्हणतात। काही लोकांचं तीव्र प्रारब्ध असतं, माय बापा माती घेतली तरी सोनं होतं। गणपतीच्या आधी एक 7-8 वर्षाचं लेकरू रात्रीतून प्रसिद्ध स्टार बनलो, तर रात्रीतून। गणपतीच्या आधी एक पोरग रात्रीतून स्टार झालं। आमच्या पप्पानं गणपती आणला, शंकरानी पार्वती मांडीवर बसले गणपती, टुकमुक बघतोय चांगला, आमच्या पप्पानं गणपती आणला। आमच्या शेजारचं पोरग म्हणे माझ्या बापानं बुटानं हाणला, नालायक होतं, हाणलं बापानं। त्याचं प्रारब्ध आहे। अहो या महात्म्यांना साधना करावी लागली। ज्या दिवशी भाग्याचा उदय, त्यांचा भाग्याचा उदय झाला, त्या दिवशी रातोरात स्टार झाले माय बाबा। यांना साधना करावी लागली। ते पोरग रात्र त्याचं तीव्र त्या ठिकाणी प्रारब्ध आहे। एक बाई रेल्वे स्टेशनवर भीक मागायची आणि गाणे म्हणायची, ती बाई बी रात्यातून स्टार झाली होती। तेरे रात्यातून प्रसिद्धी मिळाली, याला म्हणतात तीव्र प्रारब्ध। विठाल प्रारब्ध टाळता येत नाही। लक म्हणा, भाग्य म्हणा, नशीब म्हणा, किस्मत म्हणा की तकदीर म्हणा। 2 अक्षराचं लक आहे, 2.5 अक्षराचं भाग्य आहे, 3 अक्षराचं नशीब आहे, 3.5 अक्षराची किस्मत आहे, आणि 4 अक्षराची तकदीर आहे। हे सगळं कर्मावरती अवलंबून आहे। देवाची भीती नाही बाळगली तरी चालेल, कर्माची भीती बाळग। देव माफ करतो, कर्म कधीच माफ करत नाही। कर्म चुकत नाही, कर्म सोडून जात नाही, अजिबात नाही, बिलकुल नाही। भोगावंच लागतं। देवाच्या बापाला चुकलं नाही, आपल्या बापाला चुकणार आहे का? देवाचा बाप राजा दशरथ ब्राह्मणाचा 16 वर्षाचं पोरग इनडायरेक्ट मारलं गेलं होतं। देवाचा बाप होता, देवाची थोडीफार फॅसिलिटी दिली असती, देवाचं ऑडिट तपासायला कोणीच नव्हतं। देवाचा बाप राजा दशरथ 4 लेकरं होते, पण तोंडात पाणी टाकायला एक बी नव्हतं। मला सांगा, रामाच्या बापाची जर ही परिस्थिती आहे, तर हरामखोराच्या बापाची काय परिस्थिती असेल? साधं सरळ गणित आहे ना। एका हाताने कर, दुसऱ्या हाताने भर, येथेच कर येथेच भर, लपशील कोठवर सुकत नाही। उन्हाळ्याचे दिवस आहे, आंब्याला फळं लागलेत, शेतकरी निवांत झोपलाय। त्या शेताच्या जवळून एक माझ्यासारखा वाट सुरू जातोय, त्यानं पाहिलं झाडाला, पाडाला पिकला आंबा, पिवळा धम्मक आंबा पाहिला, डोळ्याने आंबा पाहिला पण चालता येत नाही, गेले पाय गेले पण तोडता येत नाही, तोडला हाताने, पाहिला डोळ्यांनी, गेले पाय, तोडला हाताने, हाताने आंबा तोडला पण खाल्ला नाही, खाल्ला तोंडाने, तोंडाने आंबा खाल्ला पण तोंडात ठेवला नाही, जिने चखा उने रखा नाही।
पायला डोळ्यांनी गेले पाय, तोडला हाताने, खाल्ला तोंडाने, साठवला पोटाने. तितक्यात शेतकऱ्याला जाग आली. त्याला वाटतं हे आंबे चोरतंय. त्याने उचलली काठी, आंबे साठवले पोटाने आणि दणके खाल्ले पाठीने. पाठीत दणके बसल्यावर अश्रू कुठून येतात? आंबा आधी कोणी पाहिला होता? अश्रू कुठून आले? जिथून सुरुवात तिथेच एंड आहे. चुकत नाही. देह करी जय जय काही, आत्मा भोगतो नंतर, जैसे जाच कर्माचे फळ देतो देश्वर. जैसे जाच कर्माचे फळ देतो देश्वर. जीवनाचे जावे जावली सत्वर, जगी जीवनाचे सार जावे जावली सत्वर. जैसे जाच कर्माचे फळ देतो देश्वर. जाच कर्माचे देह करी जय जय काही, आत्मा भोगतो नंतर, जैसे जाच कर्म तैसे फळ देतो रेश्वर. चुकत नाही. बरेच लोक म्हणतात महाराज आमचं देव कधी तिकीट फाडीन. बरं तिकीट फाडीन. गल्लीतले लग्न मोडले ना तुम्ही. चुकत नाही. देवाच्या बापाला चुकलं नाही, आपल्या बापाला अजिबात नाही. देव सगळ्यांचं ऑडिट करणार आहे. देव कोणाच्या मागे ईडी लावत नाही महाराज. पण ऑडिट केल्याशिवाय राहत नाही. एखाद्यानं म्हटलं मी लय सात्विक होतो, मी लय धार्मिक होतो, मी लय दानधर्म केला, मी लय परमार्थ केला. यमराज म्हणला तुझा अख्खा बायोडाटा माझ्याकडे. याने यमराजाला सांगितलं तुमचा काहीतरी गैरसमज होतो. यमराज म्हणला माझा गैरसमज होतो. म्हणले हो. यमराजाने चित्रगुप्ताला सांगितलं लाव रे तो व्हिडिओ, दाखव दाखव याला, याची क्लिप दाखव, याने काय काय केलेले. चुकत नाही. केले कर्म झाले तेच भोगाले, केले कर्म झाले तेच भोगाले. या सगळ्यांच्या योगाने अख्खं नाद ब्रह्म इथे अवतरलेले महाराज. केले कर्म झाले त्याचे भोग आले, उपजले मेले आयुष्य किती मेले. आयुष्य कमी कलियुगामध्ये दुर्लभ मानुष्य देह देईना मुंसन भंगुरा. नरदेह दुर्लभ जाणार 100 वर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा. 100 वर्षाचं आयुष्य 50 झोपेत गेले, 25 वर्ष रिकामे कबाड्या करण्यात गेले. काय भजना असे उरले ते पाहे. कर जोडून नवी नवी तुम्हारे तुम्ही वाचले वाचले मना. कर जोडून नवी तुम्हारे तुम्ही वाचले वाचले मना. तुम्ही वाचले वाचले मना. नका कुठू संसार समारे तुम्ही वाचले वाचले मना. विजय कामारे तुम्ही वाचले वाचले मना.
कर जोडून विनवितो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. 50 वर्ष झोपेत गेलेले आहेत, 25 वर्ष रिकामे कबाडे करण्यात गेले. काय भजनाशी उरले ते पाहे गा. आता माणसाला फक्त 55 वर्षाचं आयुष्य शिल्लक आहे. येणाऱ्या 40 वर्षात माणूस फक्त 30 वर्ष जगणार आहे आणि येथून पुढच्या 5 वर्षात फक्त माळकरी जिवंत राहणार आहेत. देवाने माळकऱ्यांचा JR काढला. एक तरुण पोरगा आलं मी जेवण करताना महाराजांकडे, महाराज मला माळ टाकायची. एक सांगू का तुम्हाला, काही लोक म्हणते महाराज 3 वर्षापासून रणजित महाराजांनी एवढा मोठा सप्ताह केला, महाराष्ट्रातले एवढे नामवंत गुणीजन त्या ठिकाणी बोलवले, कीर्तनकार बोलवले, मृदंगाचार्य गायनाचार्य बोलवले, एवढा लाखो रुपयाचा खर्च केला, काय फायदा झाला महाराज? फायदा सांगू, जेव्हा 22 वर्षाचं तरुण पोरग गड्यात माळ घालतं, हाच त्या 3 वर्षाच्या सप्ताहाचा फायदा आहे. अरे एवढ्या समाजातून एक लेकरू जरी माळकरी झालं तरी रणजित बाबा आपल्या सप्ताहाची फलश्रुती झाली, सार्थकी लागला. लोक कशाने सुधरत नाही महाराज. ना पोलिसांना घाबरती, न पुढाऱ्यांना घाबरती, न प्रशासनाला. लोक कोणालाच घाबरत नाही. लोक फक्त पाप पुण्याला घाबरतात, साधू संतांवरती श्रद्धा ठेवतात, घरी मायबापांचं ऐकत नाही, ते 2-2 तास आमचं ऐकता. हेच तुमचं मोठेपण आहे आणि हाच ज्ञानोबा तुकोबारायांच्या विचारांचा विजय आहे. 100 वर्ष आहे, 50 झोपेत गेले, 10 खेळण्यात गमवले, 20 लग्न लागले, 30 वेल वाढला, शेवटी अधोगतीला गेला. 40 असे तसे पशुपरी कष्ट करीत असे, 50 उतरती कळा, शेवटी अधोगतीला गेला. 60 बुद्धी हरपली, 70 दृष्टी खुंटली, 80 खाटी चिटकला, शेवटी अधोगतीला गेला. 90 म्हणे भगवंता तुला कोठे शोधू रे आता, 100 बुडा हरपला, शेवटी अधोगतीला गेला. 10 खेळण्यात गमवले. प्रत्येकाचे 10 वर्ष खेळण्यात जातात. माणूस डायरेक्ट मोठा होतो का? इकडे काय पद्धत आहे? म्हणजे प्रत्येकाचे 10 वर्ष खेळण्यात. पूर्वीचे खेळही चांगले होते. वेटी दांडू चंडू लगोरी नाना परे खेळ मांडीला या म्हणायचे तरी. वेटी दांडू चंडू लगोरी हमामा होतो सुरपारंबी लपंडाव हे खेळ भगवान त्या काळात खेळले. आता विचित्रच खेळ आला. 10 मॅचात जिंकले, शेवटची नालायक काल. अख्ख्या कीर्तनात चित्त लागलं नाही महाराज माझं. 10 मॅचेस ठीक आहे, लक नव्हतं, पण शेवटी एक लक्षात ठेवा, जे तुम्ही जिद्दीनं करतात, मिळवायचा प्रयत्न करतात, ते तुम्हाला भेटल्याशिवाय राहत नाही. काल आमचं नशीब आमच्या सोबत नव्हतं, नशीब नव्हतं ठीक आहे. जीवनामध्ये असफलता येते. रोहित शर्माला कधीच रडताना पाहिलं नाही, पण काल रोहित शर्मा रडला. कोहली कधीच रडताना दिसला नाही, काल कोहली रडला. एक सांगू तुम्हाला, तो जुनून आहे, ती इच्छा देशासाठी काही करायची, देशासाठी काहीतरी मिळवायची. अपयश येतं आणि म्हणून हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. जीवनामध्ये चढ उतार पाहिजे हो. कभी सुख है कभी दुख है, इसी का नाम जीवन है. जो मुश्किल में न घबराए उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. चढ उतार पाहिजे ना. एखाद्याची छाती दुखायला लागली, कळ निघाली, डॉक्टरकडे नेलं, डॉक्टरांनी ECG केली. ECG जर केली तर ECGच्या कागदावरती रेषा येतात. अशी सरळ रेष येते का खालीवर येते हो? खालीवर येते म्हणजे जिवंत आहे. आणि ज्या दिवशी रेष सरळ आली, रघुपती राघव राजा राम यद्गतानि वर्तन्ते तद्धाम परमम. रेषा सुद्धा खालीवर आहे म्हणजे तो जिवंत आहे. जीवनात चढ उतार पाहिजेत. पूर्वीचे खेळ चांगले होते, मर्दानी होते, मैदानी होते. तुमच्या लेकरांना मोबाईल मधल्या खेळाशिवाय दुसरं माहितीच नाही. मोबाईलनं जाम झाले तुमचे लेकरं. सध्या बरं वाटतंय तुम्हाला मोबाईल लेकरं ऑपरेट करताय. अजून 4-5 वर्ष थांबा, तुम्हाला या मोबाईलमुळे प्रत्येक गावात प्रत्येक गल्लीत 8-10 येडे फिरताना, रस्त्यानं चालताना फक्त असेच करतील ते. अति सर्वत्र वर्जते. अहो मॅड झाले लोक. आमच्या गावात एक माणूस ड्युटीवरतून घरी आला, मोबाईल चेक करता करता दुसऱ्याच्या घरात घुसून गेला. मग त्या बाईनं तर पाहायला पाहिजे होतं, ते कोणाचं तरी स्टेटस पाहत होते, तिने तांब्या भरून पाणी त्याला दिलं. तिचा जेव्हा नवरा आला तो फेसबुक पाहतो, त्याला वाटलं मी दुसऱ्याच्या घरात घुसलो, तो बाहेर निघून गेला.
तुमच्या घरात सगळं सेट आहे, टीव्ही सेट आहे, सोफा सेट आहे, डायमंड सेट आहे, टी सेट आहे. फक्त तुमचा माइंड अपसेट आहे आणि तो माइंड सेट करण्याकरताच रणजित महाराजांनी आयोजित केलेला हा सप्ताह आहे. हो, सप्ताह म्हणजे अँटी व्हायरस आहे महाराज. दुसरे व्हायरस घुसू नये. संसाराचा व्हायरस लय वाईट. 50 येड्यांना नाशिकवरतून ठाण्याला न्यायचं होतं विमानाने. 2:30 वाजता न्यायला दिशाच्या समोर उभं करायचं. पागल, 50 पागल विमानात बसवले. इमर्जन्सी न्यायचं होतं, विमान निघालं. पागल असते, गोंधळ घालायचे. काही त्या पायलटच्या कॉकपिटला लाता मारायचे दरवाजाला. शेवटी तो पायलट त्रस्त झाला, म्हणले तुमच्यात कोणी एखादी कमी पागल आहे का रे? एक आला, म्हणले मी आहे. म्हणे तू कोण? म्हणे मी यांचा मुकरदम. म्हणले तू कमी पागल आहे? म्हणले हो. म्हणले मला तुझं काही परीक्षा घ्यावी लागते, 2-4 प्रश्न विचारतो, तू खरंच पागल कमी असं. म्हणले विचारा. तुला काय आठवतं? म्हणले काहीच नाही. तुझं गाव? म्हणले माहीत नाही. नाव? माहीत नाही. आईवडील? माहीत नाही. काहीच आठवत नाही? म्हणले नाही. मग तुला आठवतं ते सांग. तो म्हणला मला फक्त माझ्या बायकोचं नाव आठवतं. तो पायलट म्हणला अख्खा मोबाईल डिलीट झाला पण व्हायरस काही गेला नाही. व्हायरस जात नाही आणि तो व्हायरस जाण्याकरताच हा अँटी व्हायरस आहे. विठ्ठल अलियास महाराज म्हणता की बाबा ज्या संसारात तू आलेला आहे, संसार दुःखमुळे चहूकडे इंगड विश्रांती नाही, कोटी रात्रंदिवस तळमळ. कोण सुखी होईते? जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी म्हणा तूच शोधून पाय. कोण सुखी ते? सांगणारा सुखी का ऐकणारे सुखी? ओ सुखी. मला सुख असतं तर मी जळगाववरतून इतक्या लांब आलोच नसतो, 6.5 किलोमीटर. मला सुख असतं तर मी इथपर्यंत आलोच नसतो. तुम्हाला सुख असतं तुम्ही घरदारा सोडून इथे येऊन बसलेच नसते. ज्यांना सुख पाहिजे ते इथे आले आणि जे प्युअर सुखी आहे ते घरीच झोपले. दुःख बांधवडी आया संसार सुखाचा विचार नाही कोठे. संसार दुःख मूळ म्हणतात ज्ञानोबा आहे. कसा आहे संसार? या या संसार नगरी पगार भरला गबाई. या या संसार नगरी पगार भरला गबाई. या या संसार नगरी पगार भरला गबाई. पगार भरला गबाई. हे यात सुख नाही, 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 यात सुख नाही. संसार नगरी पगार भरला गबाई. या या संसार नगरी पगार भरला गबाई. या या संसार नगरी पगार भरला गबाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. यात सुख नाही त्यात सुख नाही. संसारातही सुख नाही. ज्ञानोबाराई विंगडाची उपमा देत आहे संसाराला. माझे गुरुमाऊली फार गोड दृष्टांत द्यायचे की संसार कसा आहे बा. नुकतं लग्न झालं, गडावरती गेले. बायकोन नवऱ्याला विचारलं तुमचा माझ्यात किती जीव आहे? तो कोबरा 350 वर्ष अगोदर सांगता शेजीची कामे ना. तरी भ्रांती ती लोक. बऱ्याच लोकांना असा भ्रम आहे तिचा माझ्यात लय जीव आहे. येडा येतो तो कोबरा 350 वर्ष अगोदरच सांगतायत. या जगात सगळ्यात खोटं बोलल्या जाणार एकच वाक्य आहे, मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. लबाड भामटा पण आहे भामटा. आमच्या शेजारचं जोडपं कोरोनामध्ये दोघं नवरा बायको खोकलायचे. दोघं मोटरसायकल बसले, 16 किलोमीटर तालुक्याच्या गावी गेले. दोघांनी कोरोनाची टेस्ट केली. नवरा आला पॉझिटिव्ह, बाई आली निगेटिव्ह. नवऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याबरोबर जे बाई 16 किलोमीटर मोटरसायकलवर डबल सीट बसून गेली होती ती 16 किलोमीटर घरी पायी पायी आली, पण डबल सीट नाही बसले. हा बामटापणा नाही तर काय महाराज. किस धुन में बैठा है बावरे, किस्मत में मस्ताना है. सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर खाना है. किस धुन में बैठा है बावरे, किस्मत में बसताना है. कोणत्या भ्रमात आहे तुम्ही? का? खाणं तुमच्या हाती आहे, पचवणं त्याच्या हाती आहे. झोपणं तुमच्या हाती, पाटे उठवणं त्याच्या हाती आहे. गाडी घेणं तुमच्या हाती, तिच्यावर बसून घरापर्यंत पोहोचवणं त्याच्या हाती आहे. गहू पिकवणं तुमच्या हाती आहे, पण ते खाऊ द्यायचे की नाही हे त्याच्या हाती आहे.
घर बांधणं तुमच्या हाती, पण त्याच्यात राहू द्यायचं की नाही हे त्याच्या हाती आहे. मग का महाराज तुम्ही असं का म्हणताय? महाराज म्हणतात जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत संसाराशी तुमचा त्या ठिकाणी संबंध आहे. ज्या दिवशी तैसा हृदयामध्ये मी रामू आणि याचा संबंध तुमचा संपला, तुमची अवस्था कशी होते अभंगाच्या पहिल्याच्या. परिमळ गेली अवस्था फुललेली, 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 गेली अवस्था फुललेली, परिमळ गेली अवस्था फुललेली, टाळ्या वाजवा ना एकदा त्यांच्यासाठी. इतक्या जोरात नका वाजत जाऊ, फ्रॅक्चर वगैरे झाले, बोट अजून पण सहित. प्रत्येक गोष्टीला एक वैशिष्ट्य असतं हो. बगीचे में मालिका, कानों में बालिका, भोजन में थालिका, ओठों पे लालिका, झगड़े में गालिका, ससुराल में सालिका और कीर्तन में तालिका. एक अलग ही महत्व होता है. आणि हा रिस्पॉन्स आहे त्यांना. अवश्य हे ऐकायला कान तर असतात माय बाबू. बरं किती वेळा ऐका अविटगे माय विटे ना, याचा वीट कधीच येत नाही या गायनाचा. काही लोकांचा आवाज गावापुरता असतो, काही तालुक्यापुरता असतो. थकले वाटतं. विठ्ठल विठ्ठल पाणीच होतं ना. एकदम एनर्जी आली बा, ते स्ट्रिंग सारखी. हा ते एनर्जी ड्रिंक. हा ना, घाबरायला लागलो. अयो अवघडच आहे नाही का. वा वा, पाणीच होतं ना. विठ्ठल विठ्ठल सांभाळू ना. हा एक आनंद आहे महाराज. आणि हा सुख सोहळा. बरं हा आनंद फक्त सप्त्यातच आहे. यांना म्हणा घरी उड्या मारून पहा बरं अशा.
हा आनंद फक्त इथेच आहे माय. या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडून असं आहे ते. लाईट गेली. विठ्ठल विठ्ठल. लाईट जातेच महाराज. कैलास महाराज एकदा माझ्या कीर्तनात लाईट जातेच. तिचं माझं मागच्या जन्माचं वैरत्व आहे. मी घरी विचारलं होतं की आई माझ्या कीर्तनात रोज लाईट जाते. आई म्हणली तुझा जन्मच लोड शेटिंग मध्ये झालाय. आली बा. जो दिल में थी वो दिल से चली गई. जो दिल में थी वो दिल से चली गई. इसलिए मेरे दिल की तसल्ली भी चली गई. इरादा तो था कि इलेक्ट्रिक के करंट से मर जाऊं, लेकिन हाथ लगाने के पहले बिजली भी चली गई. परिमळ गेले या ओस फुल देठी. जोपर्यंत फुलात सुगंध आहे तोपर्यंत फुल भगवंताच्या चरणात किंवा डोक्यावरती आहे, किंवा एखाद्या सौभाग्यवती माझ्या मातेच्या मस्तकामध्ये केसांमध्ये त्या ठिकाणी मांडलेलं आहे. जोपर्यंत त्याच्यात सुगंध आहे तोपर्यंतच फुलाची शोभा आहे. त्याच्यातला सुगंध गेला की त्याचं निर्माल्य झालं माय बाप. जोपर्यंत तुमच्या अंगामध्ये गुणांचा सुगंध आहे तोपर्यंतच तुमची घरामध्ये त्या ठिकाणी बैठक आहे. एकदा तुमच्यातला गुणांचा हातपाय चालणारा सुगंध गेला, सुगंध म्हणजेच तैसा हृदयामध्ये मी रामो. सर्वा घटीराम. तुमच्या माझ्या अंतरात्म्यामध्ये जो परमात्मा स्थित आहे, जोपर्यंत तो तुमच्या आत आहे तोपर्यंतच तुमची किंमत आहे. एकदा तो गेला, आयुष्या शेवटी देह तैसा. आयुष्याच्या शेवटी फुलासारखी अवस्था आहे. फुलाला घराच्या बाहेर फेकून द्यावं लागतं. काय अवस्था आहे शेवटची? बांबूची चौकट करुणी निजवले त्यास त्यावरुनी. बांधिले सबळ दोरीनी तो पुन्हा न यावा म्हणून. टाईट बांधल्या जातं. लोक रडतात. किती खोटं बोलून रडतात हो तुम्ही. तुमचं का जायचं वय होतं का? एवढ्या कमी वयात गेले. तुमची आम्हाला गरज होती. भरल्या ताटावरतून गेले. देव लई त्या ठिकाणी वाईट आहे. तुमच्या भागानं मी कुठे लपलो होतो? मी का काचाच्या पेटेत लपलो होतो का? मला न्यायला काय झालं होतं? या परत, तुमची गरज आहे आम्हाला. या परत. आणि ज्याला बोलवताय तो जर खरंच 10व्याच्या दिवशी परत आला तर किती लबाडापणा आहे महाराज माणसाच्या अंगी. ऐक प्राण्या तुला सांगतो उत्तम नरदेही. अरे मायेचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही. मायेचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही. बहीण रडते चोडी बांगडी अंतरले बाई. बायको रडते 3 दिवस दुसऱ्याच्या ठाई. अरे बायको रडते 3 दिवस दुसऱ्याच्या. चालला रे होय. हे लेकरं सगळे बदलेल चित्र पाहायची सवय. लेकरांचा नाद करायचा नाही. हे लेकरं अर्ध्याच घंट्यात कीर्तन करायची मेमरी हँग करतात. यांना मास्तर 8-8 घंटे कसे काय वागवतात. त्याच्यामुळे बरेच मास्तर संध्याकाळी 90 मारतात. उगीच आपण मास्तरांना लेकरं लय त्रास देता हो. पळालं पोरग. असो लेकरांचा नाद करायचा नाही महाराज. ही पिढी लय टॅलेंट आहे. भयानक टॅलेंट आहे. लय हुशार आहेत. फक्त त्यांना योग्य मार्गाची गरज आहे. आणि हे जेवढे विद्यार्थी संस्थेत हे यांच्या आईवडिलांना धन्यवाद की त्यांनी आपल्या लेकरांना योग्य ठिकाणी आणि योग्य माणसाजवळ टाकलेलं आहे. आता त्या वयात लेकरं काय काय करतात सांगायची गरज नाही तुम्हाला. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. एक लेकरू सांभाळणं मुश्किल आहे महाराज. 80 लेकरं आमचे महाराज सांभाळताय. 80 लेकरं सांभाळणं गंमत आहे का? बरं ते प्रत्येक वेगवेगळ्या घरातले, वेगवेगळ्या विचाराचे, वेगवेगळ्या संस्काराचे, सगळे वेगळे फुलं त्या ठिकाणी जंगलातून जमा करायची आणि त्याची देवाच्या गड्यात माळा घालायची. फुलं वेगवेगळे आहेत, वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे आहेत, पण ते देवाच्या गड्यात गेले की गड्यात शोभून दिसते. तसे हे वेगवेगळ्या गावचे, वेगवेगळ्या समाजाचे, वेगवेगळे असणाऱ्या धर्माचे आमच्या त्या ठिकाणी आमच्या महाराजांनी त्यांना सगळ्यांना एका माळेत गुंफलं आणि पांडुरंगाच्या चरणावरती त्या ठिकाणी फुलांची माळ समर्पित करावी अशी लेकरं आहेत. त्यांना मी आल्यापासून पाहतोय. इतकी गोड आहेत ते, असं वाटतं एका एकाला जावाई करून घ्या.
होता का रे कोणी जवाई माझा? 9वी गाडी देतो, 9वी. ते म्हणले तूच गोसायसारखा फिरतोय, आम्हाला काय झालं? बहीण रडते चोडी बांगडी अंतरली बाई, अन बायको रडते 3 दिवस दुसऱ्याच्या ठाई. 3 दगडाची चूल करून पाणी ठेवली लवलाही, आणि या मढ्याले न्हावू घातलं कोठे भिजलं कोठे नाही. आंघोळ सुद्धा व्यवस्थित. आयुष्यभर ब्रँडेड कपडे घाला, मेल्यानंतर आपला एकच ब्रँड आहे. आयुष्यभर किती ब्रँडेड साबण वापरा, मेल्यावरती 5 रुपयाच्या साबणाची वडी आहे. किती चांगले त्या ठिकाणी तुम्ही बाथरूम बांधा, त्याच्यामध्ये टाईल्स लावा, मेल्यानंतर आपली आंघोळ बाहेरच आहेत. किती पैसा कमवा तुम्ही, मेल्यानंतर कपडाला 1 रुपया आहे का 500ची नोट चिटकवत्यात? नाही महाराज तो माणूस लय श्रीमंत आहे. हो का हो? किती श्रीमंत आहे महाराज? आमटीत 500ची नोट बुडवून खातो, इतका श्रीमंत आहे. खाणार तर गहून ज्वारीस ना. किती चला भराभर, दोघे हात बराबरच आहेत. झालं काय, देवानं तुमच्या माझ्या जीवनात काही ना काही कमतरता ठेवलेली आहे. सगळ्यांना सगळं पाहिजे, ते पाहिजे तसं पाहिजे तेव्हा मिळालं असतं तर जगण्याला गंमत आणि देवाला किंमत राहिलीच नसते. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही बिघाड आहे, म्हणून आपण या मंडपात सुखाच्या शोधार्थ येऊन बसलेले आहेत. नाही बाबा, आयुष्या शेवटी देह तैसा. आयुष्य म्हणजे काय? जन्माला आल्यापासून मरेपर्यंतचा कालखंड, याचं नाव आयुष्य. कमी जगा, चांगले जगा, शॉर्ट बट स्वीट. काही लोक फार कमी जगलेत. माझी माय मुक्ताबाई 17 वर्ष 7 महिने आणि 23 दिवस या मृत्यू लोकात राहिली. पण ज्ञानदेव, चांगदेव, नामदेव तिघांना झापून काढला. हा अधिकार मुक्ताबाईचा आहे. नामाचे कुटुंब सांगावटेश्वर, एका जनार्दनी विस्तार, मुक्ताबाईचा, आई साहेबांचा अधिकार आहे तो. त्यांच्यानंतर 22 वर्ष ज्ञानोबा राय, त्यांच्यानंतर 32 वर्ष धर्मवीर शंभूराजे, त्यांच्यानंतर 39 वर्ष स्वामी विवेकानंद, त्यांच्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय 42 वर्ष, आणि त्यांच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मोजून 50 वर्ष. ज्ञानोबारायांनी 22व्या वर्षी समाधी घ्यावी. ज्ञानोबारायांनी देवाला सांगावं, देवा आता थांबावंसं वाटतं, हे जगातलं आश्चर्य आहे. 22व्या वर्षी ज्ञानोबारायांना वाटतंय की मी थांबलं पाहिजे. इथे 98 वर्षाचा म्हातारा डॉक्टरला सांगतो 2 इंजेक्शन टोच, मला अजून जगायचंय. अरे तू जगून करणार काय? का दुसरं लग्न करतो की काय? आउटपुट काय तुझा? हा, गावातले लग्न मोडून मोकळा झाला, केलं काय तू? आयुष्य वेचून कुटुंब पोसले, काय हित केले सांग बापा. अरे फुकाचा चाकर झालासे कबाडी, नाही सुख गडी भोगावया. दुर्लभ मनुष्य देह कष्ट पावलासी, दिला कुटुंबासी काम भोग. तुका म्हणे आईसे आयुष्य नासले, आणि पापते संचिले पतनासे. आयुष्य म्हणजे काय? जन्माला आल्यापासून मरेपर्यंतचा कालखंड. कमी जगा, चांगलं जगा. एक ध्यानात ठेवा, 4 महिने इतके कष्ट करा की 8 महिने बसून खाता आलं पाहिजे. 4 महिने इतके हार्डवर्किंग करा की 8 महिने बसून खाता आलं पाहिजे. तरुणपणात असे कामं करा, म्हातारपण सुखात गेलं पाहिजे. म्हातारपणात असे कामं करा, शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. दिवसभर असे कामं करा, रात्री सुखानं झोप लागली पाहिजे. आणि रात्री असे कामं करा, दिवसात तोंड दाखवायला लाज वाटली नाही पाहिजे. तरच जगण्याला अर्थ आहे. म्हणून जाणतेने तवचे जियावे, जवाप किरती अंगण पवे, आणि सांग पाके विनिगावे थोनिया. आयुष्याचं काय घेऊन बसलात तुम्ही? इथे जेवढे बसलेत माझ्या समोर तेवढे पुढच्या 7 दिवसात जाणार आहेत. नाही म्हणा तुम्ही. नाही, सोमवारी गेले तर, मंगळवार चुकला तर, बुधवार आटोपला तर 7 दिवसात एका दिवशी कुठेतरी जाणार आहेत ना. मला कविता होती इंग्लिश में, सॉलोमन ग्रांडे, बॉर्न मंडे, मेरी डॉन ट्यूसडे. तो कवी म्हणतो, जन्म झाला सोमवारी, शाळेत गेला मंगळवारी, नोकरीला लागला बुधवारी, लग्न झालं गुरुवारी, पोरं झाले शुक्रवारी, आजारी पडला शनिवारी, आणि का चकला. याच्या पलीकडे आहे गाव काही शोधतात?
काहीच नाही ना. आयुष्य 4 दिवसाचं आहे. 2 दिवस प्रार्थनेचे आणि 2 दिवस प्रतीक्षेचे. मित्र असं म्हणेल आयुष्य 2च दिवसाचं आहे. 2 दिवसाच्या दुनियेत तू पाहू ना, बोल गर्वाचे बोलू नको रे कुणा. सूर्य पहाटेचा संध्याकाळी मावळे, खेळ परमेश्वराचे जगा वेगळे. दे सोडून तू अहंपणा, बोल गर्वाचे बोलू नको रे कुणा. उगवता सूर्य मायबाप आहे, मावळता सूर्य बायको आहे. आपण आई वडिलांमुळे जगात उगवलो म्हणून उगवता सूर्य मायबाप आहे, मावळता सूर्य बायको आहे. तरी लोक म्हणतात तुझ मे रब दिखता. विठाला कमी जगा. धर्मवीर शंभूराजे 32 वर्षाचं आयुष्य आहे. ऐका, 2 वर्षाचे असताना शंभूराजांची आई गेली. 5 वर्षाचे असताना मनसबदार झालेत. 5,000 मनसबदार. शंभूराजे 5 वर्षाचे असताना त्यांच्या ताब्यात 5,000ची फौज होती. 9 वर्षाचे असताना बापाच्या सोबत घोड्यावरती बसून दिल्लीला गेले. 14 वर्षाचे असताना 14 भाषा शिकलेत. आणि वयाच्या 32व्या वर्षापर्यंत 120 लढ्या लढले. त्याच्यातली एकही लढाई हरले नाही. याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद आहे. असा होता माझा राजा. 40 दिवस हाल हाल करून मारण्यात आला शंभूराजांना. दडमडी झाले नाही. तुडापुरी कैद झाला वीर धर्म भास्कर, खरा झुंजार संभाजी छावा शिवबाचा. संभाजी छावा शिवबाचा. शिपाई भगव्या झेंड्याचा शिपाई भगव्या झेंड्याचा. शिपाई भगव्या झेंड्याचा. औरंगजेबाने ऑफर दिली होती, अरे बच्चे जैसा है तू मुझको कहना मान मेरा, कहना मान मेरा. सुन ले संभाजी, बता मेरा कौन सा सरदार तुझे मिला हुआ है, मराठों का खजाना किस किले पे, और तीसरी बात इस्लाम कबूल कर ले. शंभूराजे म्हटले, औरंगजेब वाघाच्या पोटी जन्माला आलेलो आहे, सिंहाचा छावा आहे, मरण पत्करेल, धर्म सोडणार नाही. तोडापोरी कैद झाला वीर धर्म भास्कर, खरा झुंजार संभाजी छावा शिवाजीचा. शिपाई भगव्या झेंड्याचा रजी, शिपाई भगव्या झेंड्याचा रजी. 32 वर्षामध्ये शंभूराजाने हा पराक्रम केला. 32. आमचं 32चं काय करतं काही सांगायची गरज नाही. 32व्या वर्षी गेले धर्मासाठी, तुमच्यासाठी, या देवांसाठी, तुमच्या धर्मरक्षणासाठी. कमी जगा. शंभूराजांच्या हौतात्म्याचा हा सुगंध आहे. तुम्ही आपण गेलो, आपल्या देहाला किंमत नाही, पण जाडंदीच्या जवळ वढू बुद्रुकला शंभूराजांच्या समाधीवरती नतमस्तक व्हा. अंगावरती शहारे आल्याशिवाय राहत नाही. आमचा देह परिमळ गेली या ओस फुल देठी, आयुष्य शेवटी देह तैसा. आमचा देह शेवटी कोणत्याच उपयोगात नाही, ना देवासाठी, ना देशासाठी, ना धर्मासाठी. अगाव तुम्ही सांगतात आयुष्यात शेवटी देह तैसा, असं तुम्ही का म्हणतात? महाराज म्हणतात त्याचं कारण आहे, त्याच्यावरती काळ टपलेला आहे अभंगाच्या दुसऱ्या. घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे. घडी घडी काळ वाटयाची पाहे.
तुकाराम महाराजांना आज बरं नाही, पण फक्त हे बघा परमार्थ हा त्यागाचा आहे मायबापा. बरं नाहीये, दुसरा माणूस असा अंगावरती गोधड्या घेऊन झोपून राहिला असतं. पण ही वारकरी संप्रदायाची वृत्ती आहे, निष्ठा आहे, संप्रदायावरती श्रद्धा आहे. असो घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश. देहावरती काळ टपलेला आहे, देह जाणार जाणार त्याशी काळोबा खाणार. जसं उंदरावरती मांजर टपली तसा देहावरती काळ टपलेला आहे. घरातून उंदीर जात होता, खाली टेबल होता, टेबलवरती मग्गा होता, मग्ग्यात बिना पाण्याची अर्धी होती. उंदीर त्याच्यात जाऊन पडला, फुल चार्जिंग झाला. काठ पकडले, समोरच पाहिलं, समोरच मांजर बसली होती. त्याने सांगितलं बिल्ली बिल्ली मेरी बीवी. मांजर म्हणली बाई ग, याचा का व्हॅलेंटाईन डे आज आला? व्हॅलेंटाईन डे, मदर डे, फादर डे, वुमन डे, रोज डे, चॉकलेट डे, बस हे डे या राष्ट्रात साजरे करायची गरजच नाही. प्रेम करणं आम्ही जगाला शिकवलं. जीते हो देश तो क्या हमने तो दिलों को जीता है. ओ जहाँ राम अभी तक है नर में, नारी में अभी तक सीता है. ओ इतने पावन हैं लोग यहाँ, इतने पावन हैं लोग यहाँ, मैं नित नित शीश झुकाता हूँ. भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. जहाँ राम अभी तक है नर में, नारी में अभी तक सीता है. अजून तुमच्यामध्ये भगवती जानकी शिल्लक आहे. विभीषणानं हेच रावणाला सांगितलं होतं की रावणा, जरी तू स्वतःला त्या रावणाचं साम्राज्य काही सामान्य नव्हतं माय बाबा. रावणाची प्रॉपर्टी काही कमी नव्हती. आपली संपत्ती कुठेच लागत नाही, आपल्याजवळ काहीच नाही तरी आपण भारी भरतो. काय आहे काय आपल्याजवळ भारी भरण्यासारखं? 2 शेंबडे पोरण, 1 चिपडी बायको, याच्या पलीकडे आहे काय? तुम्ही मी आपण सगळे सारखेच आहे, बदल नाही. मी तुमच्यापैकीच आहे. याच्या पलीकडे आहे काय? अरे प्रॉपर्टी रावणाचीच. सप्तकोटी घरे जेथे शुद्ध कांचनाची. रावणाची सोन्याची भिंत होती, 3-3 हातात मावणारणी अशी ओत्यू ओत्यू. आपला 2 BHK 3 BHK 1 BHK कुठेच लागत नाही. आपला अपार्टमेंट सिस्टीमचं जे घर आहे ना, त्याची मधली भिंत 4 इंचाची. इकडून जर गंगूमाईनं खिळा ठोकला तर सकुमाईच्या किचनमध्ये निघतो. सकुमाईनं तेलाची किटली टांगली, गंगूमाईनं खिळा काढला, तेलाची किटली सांडून गेली. ही आपली प्रॉपर्टी. माणूस रग कशावर करतो तेच कळत नाही, अहंकार कशावर करतो आपण? काहीच नाही ना आपल्याकडे. विभीषणानं त्याला समजावलं होतं की रावणा, अरे ते रामाची पत्नी आणि ती जगतजननी भवानी आहे, तिला परत कर. तू भाऊ माझा आहे, खातो माझं, आणि दुसऱ्याचा झेंडा घेऊन फिरतोय. लाज नाही वाटत तुला? माझ्याच गावात राहतो, दुसऱ्याचा बिल्ला लावून हिंडतो, लाज नाही वाटत रे तुला? 15 दिवस माझ्यासोबत ढाब्यावर जेवला आणि त्याचे गुणगान गातोय, तुला लाज नाही वाटत? अरे खाल्लेल्या अन्नाला तरी जागायचं ना, नालाय का? रावण लय चिडला विभीषणावर. रावणानं सांगितलं, अरे विभीषण, मेरा भाई हो के मेरे शत्रु की बात करता, लाने दूसरे भाई को धिक्कार है तेरा, इसके पहले कि मैं चंद्रास्त्र से तेरे घर से अलग कर दूं, चला जाओ तपस्वी रावण के पास. भूखा मरेगा विभीषण. रावणानं धमकी दिली, भूखा मरेगा. तेव्हा विभीषणाने सांगितलं, हाँ हाँ 1000 लोग भूखे सो जाते मरने जाते, एक दिन भूखा सोऊंगा तो मरने जाऊंगा, समझता क्या रावण? सुबह से करो जानकी को लौटा दे, जानकी को लौटा दे, मगर मेरी एक नहीं मानता, लगता है धनतेरस की औलाद है. क्यों समझा रहा हूं मैं तुझे? रावणाने विभीषण, हा मला माहिती होते. ये देख, सुबह का भुला हुआ शाम को लौटा है, उसे भूला नहीं कहते. क्यों समझा रहा हूं मैं तुझे? वह दर दर की ठोकर खा रहा, तू भी उसके पास चला जा. मेरा भाई हो के मेरे शत्रु की बात करता है. रावणानं विभीषण हुसकावला. विभीषण कोणाकडे गेला हो? रामाकडे. रामाकडे जायच्या अगोदर तो नाना पाटेकरकडे नाही, त्याच्या आईकडे गेला होता. आईकडे गेला, आईने सांगितलं, निघाल्या श्रीरामा शरण, सकड कुळाचे उद्धरण. याचा अर्थ असा आहे, पूर्वी जर दोघी सख्या भावांचे भांडणं झाले तर सल्ला कोणाचा घेत होते? आईचा. आता जर दोघी सख्या भावांचे भांडणं झाले तर सल्ला कोणाचा घेतात?
एकदम परफेक्ट उत्तर आहे महाराज हे. तुमचा अधिकार लय मोठा आहे माय. तुम्हाला सगळे देव घाबरतात, नवरदेव सुद्धा. तुमच्या 50% एसटीत पाय ठेवायला जागा ठेवली नाही तुम्ही. तिच्यात सरकारनं 33% देऊन ठेवला. आता अवघडच झालं. सगळी एसटी जॅम केली कैलास बाबा यांनी. 50% तुम्ही फुकट आहे, 75च्या पुढे तर डायरेक्ट फुकटच येते बाकीचे. आमच्या गावचं म्हातारं 6 केडं घ्यायला 16 किलोमीटर एसटीत बसून गेलो. एसटी फुकट होती. तुमचा अधिकार लय मोठा आहे. तुमची नुसती नजर पडली तर 3 देव लहान लहान लेकरं होऊन पडले होते. तुमची नजर पडली तर रावणाची लंका जडून खाक झाली. नुसती नजर पडू द्या, माणूस 2-3 एकर विकायलाही मागे पुढे पाहत नाही. बाई ती बाई नाद करायचा नाही, नाद. कपड्याच्या दुकानासमोर प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणूस उभा राहून जातो. आणि जवळ गेला म्हणता अरे बापरे डुप्लिकेट आहे का नो. कामाची कोतवाली याने नाडले बहुतांशे. हरिहराचे अब्रू घेतो भाई नाही ते. बऱ्याच लोकांचा टांगा पलटी घोडे फरार झाले. नाद करायचा नाही. नाद धडक मारली नारदा केला ब्रह्म्याचा मातेरा. इंद्रचंद्रा सितारा तो केवळ पंचानन. यडका केवळ पंचानन. मंदिर उभं केलं किंवा हा सप्ताह उभा केला स्वतःसाठी नाही आहे. कुठेही जाऊन ऐकू शकतात पुरुष मंडळी. कुठेही जाऊन 50 किलोमीटरवरती गाडी घेऊन जाऊ शकतात. पुरुषोत्तम पाटला गेलं सोपान महाराजांच्या कीर्तनाला, दशरथी महाराजांच्या कीर्तनाला, उद्या आमच्या मुक्ताबाईच्या कृपापात्र विशाल महाराजांच्या कीर्तनाला. पण माझ्या माता भगिनी, माझ्या आया बहिणी 50 किलोमीटर ऐकायला नाही जाऊ शकत. माझ्या आया बहिणींना हे भगवत चिंतन महाराष्ट्रातल्या गुणीजनांचं माझ्या ओळखमध्ये ऐकायला मिळावं एवढ्यासाठी हा विस्तार आहे मायबापा. हे समाजासाठी आहे. समाजाचं देणं लागतंय. मंदिर काही महाराज सोबत घेऊन जाणार नाही. पिढ्यानुपिढ्या तुमच्यासाठी, तुमच्या लेकरा बाळांसाठी आई भगवतीचा आशीर्वाद राहावा म्हणून त्या भगवतीच्या मंदिराची स्थापना इथे आहे. आणि महाराज हा सप्ताह 3 वर्ष नाही, अजून पुढे 3000 वर्ष असाच चालत राहावा असा आई भगवतीच्या चरणी आपण प्रार्थना करू. अप्रतिम नियोजन आहे. कीर्तनकार किती मोठे याच्यावर सप्ताह मोठा नसतो. महाराष्ट्रातले गुणीजन किती मोठे त्याच्यावरती सप्ताहाची उंची उभी असते मायबापा. असं एकाहून बळीरे असे रत्न आणलेले आहेत. म्हणून तुम्हाला देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी योगदान द्या. महाराज तुम्ही सांगतात घडी घडी काळ वाटे याचे पाय अजून किती अवकाश. करू काय मी. महाराज म्हणता काहीच करू नको. मी जे सांगितलं ते अंतःकरणाशी दृढ धर. अभंगाच्या 3ऱ्या
वा वा. मस्त. तो ड्रॉप आहे बरं बाबाकडे अजून. विठ्ठल हाचे अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. ताप वेगळा, संताप वेगळा, हेवताप वेगळा, डेंगूचा ताप वेगळा, पश्चाताप वेगळा, अनुताप वेगळा. जो अनुतापे पोळीला तो अधिकारी झाला परमार्थाचा का. अनुताप केलेली चूक पुन्हा न करणे. हाचे अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावात संध्या झाली. संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदयी प्रगट. किंवा भक्तीच्या पोटी बोध, बोध म्हणजे ज्ञान. हाचे अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. मग कोणी केला. एकता सौरला खटवांगरायाशी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. काहींना देव 2 जन्मात भेटला. नारदाला 2 जन्म घ्यावे लागले. मागच्या जन्मात दासीपुत्र होते, भागवतात वर्णन येतं. पुढच्या जन्मात ब्रह्मदेवाच्या घरी जन्माला. ब्रह्मदेवाला 10 मुलं झाले. त्याच्यातल्या 9 मुलांनी कर्दम ऋषीची पत्नी देव होती, यांना ज्या 9 मुली झाल्या त्यांच्यासोबत लग्न केलं. एक ब्रह्मचर्य ते नारद. नारदाला 2 जन्म घ्यावे लागले. काही लोकांना एका जन्मात देव भेटला. काही लोकांना 5 महिन्यामध्ये देव भेटला. ध्रुव बाळाला 5 महिन्यात भेटला. 5 वर्षाचे ध्रुव बाळताने अढळपती बाई सविले बहुमाने. जगद्गुरु तुकोबारायांना देव 15 दिवसामध्ये भेटला. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला. 15 दिवसामध्ये जगद्गुरु तुकोबारायांना विठोबानं दर्शन दिलं. राजा परीक्षितीला 7 दिवसात, श्रवणे परीक्षिती 7 दिवसामुक्ती झाली तया. परीक्षितीला 7 दिवसात भेटला. आणि खटवांग नावाचा जो राजा झाला त्या राजाला एकता सौरला खटवांगरायासी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यांनाही मागोता जन्म घेणे. विठोबा घडी घडी काळ वाटे याचे पाय अजून किती आहे अवकाश. हाचे अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. एकता सौरला खटवांगरायाशी, भाग्यदशा कशी प्राप्त झाली. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यांनाही मागोता जन्म घेणे. प्रत्येक गोष्टीला एक साधन आहे. सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दनी हरी बोल. हरिमुखे गाता हरपली चिंता, त्यांनाही मागोता जन्म घेणे. ज्ञानेश्वर
केली तैसी केली कटकट वाकडी कन्नटी देव जाणे तुमच्या पायाच्या प्रसाद काय बोलणे माझं क्षमा करणे संत नवी अंगित नव्या अब्देश तुमचे बलविशेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे शब्द शस्त्र आहे बोलण्याच्या ओघात एखादा वेळवाकडा शब्द निघण्याची शक्यता आहे जर काय वेळवाकडं बोलू माझ्या पत्रात टाका भला मोठा शर आणलेला या ठिकाणी श्री हरिभक्तीपरायण आदरणीय आई भगवतीचे कृपापात्र रणजितजी महाराज यांनी बऱ्याच दिवस अगोदर मला ही सेवा दिली होती महाराष्ट्रातले सगळे गुणीजन या ठिकाणी उपस्थित आई भगवतीची कृपा आहे आपल्या सगळ्यांचे दुःख निवारण करण्यासाठी आई भगवती या ठिकाणी आणि महाराज तिची कृपा पात्र आहे आपल्या सगळ्यावरती दुर्गा मातेची सदैव त्या ठिकाणी कृपा राहो अशी या ठिकाणी मागणी मागतो आणि या ठिकाणी थांबतो हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय शक्ती मुक्ताबाई की दुर्गा माता की विनेगरी बाबा हार इथून नाही डायरेक्ट हैदराबादहून भागानगरून आलेला आहे आणि तुम्हाला इतका सूट होतोय तो पांढऱ्या दाढीवरती इतका जचतोय तो काय सांगावं तुम्हाला